वेळ येलो ना काय 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 छाळ होता ना माणसाचा वेळ येलो काय 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 म्हणजे खय काय घडत काय कळतच ना मी तुला खाते द्यायचे का फार होते हो बऱ्या बाबल्याचा सोडू बाबल्या शेतकऱ्याचा तुमचा माहिती ना बाबलो तुमचं तो त्याचा मी सोडू तर मी त्या पावसाळ्याचा असताना ना पावसाळ्याचा असताना पासून या कामात सुरुवात केली त्या लोकांना सकाळवर काम करी काय करी एक दिवस मी बाईत गेलो पाणी आलो तसा माई होती माई म्हणायला लागली लालच्या बरा दिसता लालच्या बरा लालच्या कामात नाही बरा आमच्या भावात दिसत काही चालू आहे माई म्हणता भावात दिसत काही चालू आहे काकी विचारता तर काकी म्हणतात अशी ते काकी होतीच ना तुझं काय भाव असा आणि माझी का पुतणी मेलो माझ्या पुतण्याची त्यांचं काय त्याला मला त्यांच्या दोघांचं भांडणं झाली ती भांडणं आमच्या घरापर्यंत येईल आणि घराकडे येण्याबरोबर माझ्या बापाशी वाटायला लागला तेवढं काहीतरी माझा मोठा लागला 25 वर्षी माणूस बरे पण यात फार सांभाळून बरा नाही असं बापाशी वाटायला लागला म्हणून बापाशी काय केल्या स्वर्ग धाडून सांगल्या लोकांनी आपल्या मोठा मोठा सांगल्यानी स्वर्ग घेऊन गेली सावळ्याचं जिरा सावळ्याचं जिल म्हणायला बोला उंच उंच बोला कोंबल्यासारखं हा म्हणाला काही काही घ्या नको आणि घरात राशीच्या राशी त्याच्या आहो झाला तो आमका बघू गेलो माका त्यांनी बघायला ते का बघलोय माका बरोबर दिसलो मी आहे त्या बरा दिसलोय झाला पसंत एकामेकात पसंत केलो लगीनही लागला आमचा लोकांनी सांगितलं लगीन लागलं त्या आधी काय झाला तो जे पहिलं आमच्या घराकडे येलो माका बघले आणि हे म्हणाले त्याचा घाट बघू आहे ना म्हणून माझं बापूस आणि 4-5 जण जमान गेलो त्याने आणि 4-5 जण जमान झाल्यानंतर घाट बघून गेले ना तो ह्यो घाट बघून घाट अर्ध्या रस्त्यात ह्यो पुढे उभं राहलो धावो दिलो आणि मला एका उभं राहलो कपडे घालूच्या आधी असतात काय कपडे घालूच्या म्हणजे नागडं राहणार म्हणजे बघू गेल्यानंतर कसले कपडे घालू आहे कसले तरी कपडे घालून नाही रोजच घातले आणि आपण मळ्यात उभं राहलो मोठ्या मळ्यात आणि मोठ्या मळ्यात उभं राहलो आणि सांगतात ओ सासरे अरे लगीन जावच्या आणि माझ्या बापाची सासरो करून टाकल्या त्याला खात्री होती बापूशान शब्द दिलो म्हणजे लगीन करतो काय झालं ये तरी बघा तरी समज बघा माझ्या तरी बघा बापू माझं गुडात पडलो बघल्यानंतर का तो काहीतरी सांगतात मग ती काय सांगत आम्हाला दुकान ओ ज्याच्या मी उभा असे ना तर माझ्या मालकीचा हो कोण येते का हात लावतो ना बापाची बापू झालो खुश झालो एवढं मोठं मोळा या बऱ्याच वर उरलो म्हणजे माझा चोळू बऱ्याच शेतकऱ्या मोठ्या शेतकऱ्याचा चोळू जाता बराच जरा म्हणाला म्हणा वैकार पहिलंच तयार झालो आणि बाई तू उभं होतो त्याच्यात होतो मळ्यात लोकांचं मळू लोकांच्या मळ्यात उभं होतो पण होतो उभं फाटक्या चपला तर फाटक्या चप्पल त्याचा होता ना तर त्याच्या मालकीचा होता आणि त्या फाटक्या चप्पलच ते कोण हात लावतो नाही म्हणून सांगा होतो या तो सांगा होतो मग बापाची मात्र मोठं मुळा हात देऊन टाकल्या लगीन झाला सगळा झाला लोका एखादा मका म्हणायला नाही तो माई पुढे येईल होय मग माई इल्लय मग पुढे माई इल्यांत गो राशीच्या राशी बघलंय या बघूच्या आत बघतले कसे माका ती उत्सुकता लागली ते राशी कसली आहे ते बघू होईल मोठे मोठे राशी लगीन लागल्यावर माझी वरा दिली होमलो वरात माका सांगण्याने होमलो वराचं नाही कसलो काय माझो उमरे घालून पहिल्याने सोकाटा आणि सोकाटात पहिल्याने माका आणलेलं उमरो वळा मी उमरो वळा आणलं सोकाटांचं सोकाटा उमरो वळा वळा आणलं एकदा पुढे गेलो वळेच नाही राशी बघतोय आजूबाजू पण वळेच कसा लगीन असल्या कारण सगळा जळजळीत केलं काही काय राशी नाही होती म्हणत 5 पुढे गेलो आणि 5ल्या जरा वापार बघलं उत्सुकता राशीची भार मोठे दळे होते गवात सुका होता कडे बाजूच्या घराच्या
त्याच्यामुळे मला वाटलं मोठे ह्या तरी पण या राशी लोकांनी सांगल्याप्रमाणे थोडी थोडी राशी हो पाटल्या जरा जास्त नव्हते मोठे मोठे राशी पण तसले गुंजरा घुसून काढले मातीयेची बाकी काही नाही आता लोकांनी सगळीशी बसायला नाही मोठा मोठा सांगला नाही पिरमुल्या लागला दुकान लागलं ते बाबल्यात पहिला लागला आणि मोठं म्हणजे आणखी का होळी आणि शिगमो घालून मोकळं जाता आणि होळी आणि शिगमो घालून येता तो येता आणि नागपंचमी त्याने नागोबा धुळ येतात नागपंचमी पुढे असते तर आधी देतो नागोबा धुळाक सुरुवात करता आता बघा वरते रोवतो येत मी स्वर्ण झोपितो मजाचे गाणे माझी हाडाची गाडा मुगड्या झटून झटून अशी केल्या कुम्यासारखं होत मिळवणार माल खाऊन इतके वर्ष ह्याच्या बरोबर राहलं दुसऱ्या सारखे झाले बायले करून तेव्हा जीव दिल्या नसतो पण माझे जोडीवाले बऱ्या वाटे काही टाकू आकांडा घालून आकांडा बरा झाला असे परत सांचे या आम्ही आपल्या बारा वाईट वाईट घालूया आणि परत घरात आऊया अरे केव्हा आकांडाकडे माझे थांबण्याकच ना पण मी गेलो गावातो शेतकरी हा माझा वाटेवायला घर हा घरात डाळबत ह्या लाडल्या शिरा मारल्या पाठी मारल्या नाश्ताची पेटेची आणि भाकरीची आणि शेजारणीकडे फोटो 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 गडाले गेला होता माझा का मी आपलं हात आणि आपल्या खाऊन खाऊन घराला कोण आल्या काय गो मेला काय ठिकाण बॉब मारत बाप मारताना पुढे किती येतो अगो मी मुगडं तुकडं लागलं कसं काय अगो तुझं सक्षम हो हिला वाईट हाती करून घरात आला केलं माझं सप्पो भाऊ मग मी आता ते मोबाईल वर ये बरोबर बोललो तुका कोण बोलायचं मरावा सांगता कोण अरे ते मरावा स्वतः आता मरायला टाकते आता काय घेतोय हेली मला नाही हेली वाईट तुला कर्तव्य एका होणार अरे बघ काय झालं हाडाची काढा झाली आणि त्याच्यात तू होतो कुमिया ह्या कर्म आपल्या अंगाला त्यामुळे दट्ट्यान शिरा मारल्या हळकुंडाच्या गाठीला सरकून या फणसाच्या डपून माझ्या बाणात गेल्या हळकून बघल्या मध्ये हळकून 3 हात लावल्या हळकून तुका कोण होतो त्याने माझ्या शिरा मारल्या आणि तुझ्यावर मी लगीन केले आणि मी अरे स्वतः हळकून म्हणते हळकून कसं दिसते काय नको अरे आंबे हळद जळलेली आंबे हळदी कतर कोंबड्याचे कोंबड्याचे
पाठसून तुझ्यापासून कोण येईल त्याचं नाव होतं माणसं. मग तुझ्या नाव बाबा होतं की त्याच्या हातात काय बघलेलं, त्याच्या हातात काय बघलेलं, सगळे पायातली हातात काढून घेतलंय तुझ्या पाठसून झालं. सगळी काढून घेतलं पायातले मी तुझ्या बापाची माझ्या उमरायची माझी शिल्लक हुमरो होय नको, हुमरो होय नको. हुमऱ्या घातल्यात स्वतः काढ, हुमरो म्हणा सांगतात केलं आहे का हुमरो? का अगं काय चुकलं माझ्या बापाची घरात बरो उमरो घातलेलो माका तिकड आंबट सागोटी खाऊची सवय मी वरते हाडून सागोटी झेडून हुमऱ्याचा स्वकाटान केले काय चुकलं हुमऱ्या घेतली आणि तितका झेटून जागा नाही. घरात काय शिल्लक काय नाही घरात काय शिल्लकच नाही फक्त हुमरो हुमऱ्यानं झेटून गेली. हुमऱ्याला झेडलं होतं का तेव्हाच शिरा मारून घेतली. हुमऱ्याचा स्वकाटा घेऊन टाकला. लाडग्या हा. माका ते आता कोणावर तुझ्या शिरा पाहिला माझ्या तोंडात शिरा घालो. त्याला या सांगता तोंडात शिरा घाल. तुला खूप झाला काय हो आता काय झालं तो येताना बाबी गावलो हा, गावलो. हो बाबी गावलो तो बरो बाबलो तो माझो जोडी पहिल्यापासून सगळे बरे आहोत. त्यांनी कोण वाईट आहे सगळे बरे आहोत. ते खरं मी घरातून बाहेर पडताय काय बघित असत काय माझं वाट बघित नक्की असत बघित असतो. कारण त्याच्या आजूबाजू पाहता असतात. बरं का नाही आता ते वाट तिथे बघतो काय बघतो? मी बाहेर पडलं काय ते माका देतात हे जरा हाताला आमचं नसतं काय ना. मी त्यांचा देतो हे तेव्हा आता सांच्या आमका घेऊ पैसो ना अडको ना आणि कोण देऊन नाही का तुका कोण काय करू नको ते. तुका कटे फणसा मोठे काय अजिबात करू नको. फणसा मोठे बाई काहीतरी तुका दिला आणि गाठी घातला तर ती माका काहीतरी माई तिला काय नाही दिलं तर माका माहिती आहे. जेव्हा तुला काय मिळालं नाही की आपली सरळ जा काहीतरी घरात घेऊन ये तेव्हा ये घरा. आता माका ते लाडल्या घरात मी होता सोऱ्यात सगळ्या इकलं घराच्या दाराचे पहिले सुद्धा काढून इकलं आणखी मोठे पण सांगू सांगते. त्याच्यापेक्षा असं कर गळ्यात घोल घाल आणि सगळ्यांना सांगत तुम्ही असं इकडे गळ्यात असं केलं ते तसं केलं म्हणजे सगळ्यांना आता सांगत का अहो, मी काय आपण खोटं केला तर दुसऱ्या किती माझा कोणी तर कोणती करू ना करू ना. तू काय नाही सोऱ्या काय पकला गळ्यातच खाले मग बरा केलं. आता माका काहीतरी गाठीत आता बुरकुल्यात शैलाचं हा पाहिजे बोल, माझ्याकडे काही नाही होता होता तितक्याला भरा भरा निघलं आता तुला काय शिल्लक नाही हे आपलं काम घरात काहीच ना घरात काय असतं ना बाया नको मी सांगते असा काय असा? मी सांगते घरात इकुटा असा आम्ही या असो तू काय कोण काय करू आणि येतो नको आणि तू काय काय म्हणजे काही ना बोलतो तरी तेव्हा तुझ्या आवडीत काय सांगलं काय सांगणार आहे? माझ्या कडू मोठा आठा मोठा मोठा सांगल्या जमिनी निघाताना वरता निघताना बाकड्या निघताना तर काय करायलं सांगते जोडीवाल्यांका बोलायलं आणि त्यांना सांगलं ते माझे बायले येताना माहेरातून हो भाकरी या भाकऱ्याचे हात चालू. कारण की भाकरी तुला माहिती नाही. हा. हो बापू सांगतो खरं तू काय करताय माझ्या तुझं भाकरं जर त्या घेऊन गेलं तर तुझं हे सगळं तुला बाहेर पडते. कोण तो? बाहेरचं भाकरं- तू काय माका सांगा नको तू माका आठा जेव घाल नाही बघ, माझ्याकडे काय मिळालं नाही. ते आपण सरळ टाकायचं काय करायचं? हा. मी तुका आले का तू माका आलं हे हाणलंय ना, कौतुक करू नको. मग हे माझं कौतुक लोकांचं घाला नको. मी आणलं, तुला इलंय, मला ते मका हाणलं. माका ते नाही, ते मका का हाणलं? काय काय सँकल येते मोठे 2 पिशे बाजार भरून दिलो आणि माका आमच्या घरात आहे नाही होणार हा काय पण त्या घातले ते 4-2 पिशे भरून दिले. हा ते मला दिले. काय महिनो लागलेलो. महिन्याचं वाजायचं. ते सकाळी दिले तर तुला संध्याकाळी लागतात. माझ्या लक्षात सोडेदाराच्या
आहे का? मग घराकडे जे व्हायला लागतं आहे का? काय सांग? बाकी किती टाकवतात? सगळं. माणसाच्या सगळ्यांकडे येणार नाही. दिसणार आहे का? तू काय करतो माका भूक लागलेली आहे तुका रामत माका व्हायचो घरात काहीतरी घेऊन ये. हा? तेव्हा तर शिजवून लागतो. कोणा सांगतो म्हणतो म्हणतो कसली माहिती आहे माझी स्वप्न भोवती या. ते वाटे गेले तो या वाटे खाल्लेलं नाही. माझ्या घरात नाही आहे. लवकर घालणार नाही आता काय बघा बाहेर काढू शकत नाही. कोणा सांगतो ते काय म्हणतं मी आयुष्य राहतो. घर माझा असा. मी काय तू काय खाऊचं काय नाही खाऊचं मी ठरवलं. तू काय म्हणतो त्याचे माझे नाही तू बघ नको तुला तू जमले माझी बाय काय झालं? कोण म्हणून सांगत माझी प्रिया बाय म्हणून बाय तर काय दुसऱ्या असायच्या? अगो कोटा वाटा घरच्या माणसाची बाय मी आता हा? पटल वाटत नाही कोणा. काय गेलं? मी आता बोलून देते, तुझं कोण गेलो? अगो मागे. कोण गेलो नको? तुझं पाय लागणार नाही, घट नको. अगो माझे पाय बरोबर घातला प्रिया ढकलले नाही कोटा वाटा भेटत आणि असल्या गावात पटापटा घेतो बघा. तुमचं जर होतं राहतो, वागात लागतो ना, तुम्ही घर. अगो लागल्या आता काय करायचं काय करायचं? आता हे भाईले बरोबर रवाच्या पेक्षा इतक्या वाटल्या माल खाऊच्या पेक्षा ह्या घर ह्या दार ह्या चौका तुला सगळं पोटात घे माता तुला घर नको माता बाईल नको आता कित्येकदा सांगतोय. आता- दर वर्ष सांगतोय. अगं. दररोजीला काय ह्याच सांगता. हो. माका तुझा घर नको, माका तुझा दार नको, माका तुझा- राहिला. आणि सकाळी घेतलं का परत संध्याकाळी घेऊन जायचं, होय हे तुझं. हे काय दुसरं कोणी काय नको? का पावसाने आपण ठरवलं पण आता ठरवलं माझे सदाने बरे असत होय, बरे ना. पेरेचो निवड देतली मी तरी एक दिवस घालतो. कोण तो मोठा